इतक्यात पुन्हा एकदा रानात कोल्हे कुई निनादली. आज तरी आपल्याला ही शिकार जमणार नाही असं वाटून तो हिंस्त्र प्राणी मागे मागे जाऊ लागला. थोड्याच वेळात अंधारात फक्त त्याचे डोळे लकाकत राहिले. काही क्षणांनंतर तेही दिसेनासे झाले. मी हॉटेलात शिरलो आणि पायऱ्यांवर पाऊल ठेवलं तेव्हाच काळीज चिरणारी एक भयंकर किंकाळी ऐकू आली. आवाज हॉटेलच्या मागे असलेल्या सर्वंट कॉटेजमधून आला होता. मी त्या दिशेने धावलो. मला भेटलेला वेटर मागच्या दाराने काही मिनिटांआधीच तिथे गेला होता. त्याच्यासोबत काही वाईट तर घडलं नसेल अशी धास्ती होती आणि दुर्दैवाने ती खरी झाली. मागच्या बाजूस कॉटेजच्या पायऱ्यांवर तो रक्तबंबाळ पडला होता आणि त्याच वेळी एक काळी सावली कुंपणावरून उडी मारून पाठीमागच्या रानात दिसेनाशी झाली. मीही तिचा पाठलाग करण्यासाठी कुंपणावर चढलोच होतो, पण मागे तो तरुण विव्हळत पडला होता. आधी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. धारदार वस्तूने त्याच्या मानेवर, खांद्यावर आणि छातीवर वार करण्यात आले होते. घाव खोल असून भळाभळा रक्त वाहत होतं. मी 1-2 जखमांवर रुमाल ठेवून घट्ट दाबला. तो पुन्हा वेदनेने विव्हळू लागला. किंचाळण्याच्या आवाजाने हॉटेलातही सगळ्यांची झोपमोड झाली होती. पटापट दिवे लागले. हॉटेलवाले शोधाशोध करत बाहेर आले. माझे मित्रही डोळे चोळत तिथवर पोचले. माझ्या मांडीवर रक्तबंबाळ झालेला तो तरुण पाहून सगळ्यांचीच झोप उडाली. काही मिनिटांपूर्वी जो माझ्या सोबत बसून बोलत होता तो आता गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला असला तरी सुदैवाने जिवंत होता. हॉटेल मॅनेजरने दवाखान्यात फोन केला. ॲम्ब्युलन्स मागवली. पोलीसही आले. छोट्याशा बेटावर बातमी लगेचच पसरते. ॲम्ब्युलन्सने त्या तरुणाला बंदरापर्यंत नेण्यात आलं. पुढे नाव तयारच होती. त्याला लवकरात लवकर मोठ्या इस्पितळात नेणं गरजेचं होतं. आम्हीही सोबत जाणार होतो, पण पोलिसांनी नकार दिला आणि परत हॉटेलात जायला सांगितलं. या सगळ्या गोंधळात रात्रीचे 3 वाजून गेले होते. त्या तरुण वेटरचं नाव राजाराम असल्याचं हॉटेल मॅनेजरने सांगितलं. रूमवर पोचून मी प्रथम रक्ताळलेले कपडे बदलले. स्वच्छ आंघोळ केली. आता कुणालाच झोप येणं शक्य नव्हतं. पलंगावरच आमची बैठक जमली. नक्की काय घडलं हे ऐकण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. मी पूर्ण किस्सा ऐकवला. म्हणजे कुठल्या तरी प्राण्याने राजारामला ओरबाडलं आणि कुंपणावरून उडी टाकून पळाला, बरोबर? विजयने विचारलं. फारच अंधार होता पाठीमागे, त्यामुळे तो नक्की प्राणीच असं नाही सांगू शकत. हो, पण जखमा मात्र नख्यांनी ओरबाडल्यासारख्या वाटत होत्या, मी म्हटलं. अरे पण त्याआधी तू कोल्हे कोई ऐकलीस ना, आणि एक भयंकर कोल्हाही कुंपणापलीकडे पाहिला होतास. मग तो कोल्हाच ओरबाडून गेला नसेल कशावरून? सचिनने शंका घेतली. कोल्हा कुंपण ओलांडू शकण्याइतकी झेप घेईल असं वाटत नाही. शिवाय कोल्हा दाट काळ्या रंगाचा नसतो, मी म्हटलं. मग अस्वल असेल ते, मंगेशने तोंड उघडलं. 1 मिनिट थांब, मला लिस्ट बनवू दे. झपाटलेलं बेट, भयंकर जंगल, दर्यात शापित जहाज, त्यावर अतृप्त भूतं, हिंस्त्र कोल्हे आणि आता अस्वल. साल्या कुठे घेऊन आलायस तू आम्हाला? या बेटाची अवस्था बिग बॉसच्या घरासारखी झाली आहे. सगळे माझ्या जीवावर उठलेत, सचिन त्रासून म्हणाला. बिग बॉस ते काय असतं? मी साळसूदपणे विचारलं. अरे कोणत्या जगात राहतोस तू? तुला बिग बॉस ठाऊक नाही? जिथे माझ्यासारखे सेलिब्रिटी एकाच घरात राहतात, एकमेकांशी भांडतात, मारामाऱ्या करतात, शिवीगाळ करतात, फक्त एकमेकांचे मुडदे पाडायचं सोडून बाकी सगळं करतात, सचिनने चिडून समजावलं. बापरे, भयानकच दिसतंय हे प्रकरण. बरं झालं मी पाहत नाही, मी म्हटलं. ते सोडा, आता आपली पुढची चाल काय असणार आहे हे ठरवा आधी, मंगेशने विचारलं. सकाळी उठून धक्क्यावर जायचं, होडीत बसायचं, देवबाग गाठायचं, तिथून रेल्वे स्टेशन आणि मग गपचूप घरी.
स्वतःहून ओढवून घेतलेली ही बिनमोबदल्याची जीवघेणी केस सोडवून तरी काय फायदा, सचिनने जाहीर केलं. सगळीच कामं मोबदल्यासाठी करायची नसतात मित्रा, सामाजिक जबाबदारी नावाचंही काहीतरी असतं, मी म्हटलं. बरोबर, पण यावेळी ही सामाजिक जबाबदारी पोलिसांना पार पाडू देत. त्या राजारामच्या जागी तू असतास तर केवढ्याला पडली असती ही जबाबदारी, सचिन म्हणाला. मलाही पटतंय सचिनचं यावेळी. ही केस फारच जीवघेणी दिसते. आपल्याला जपून राहायला हवं, विजय विचार करून म्हणाला. नशीब, यावेळी तरी तुला पटलंय माझं भावा. चल, बॅग भरायला घे. सूर्योदयाच्या पहिल्या किरणासोबत इथून पळूया, सचिन खुश होत म्हणाला. मी फक्त केस धोकादायक आहे त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल असं म्हणतोय. इथून पळून जाण्याला माझा पाठिंबा नाही, विजयने स्पष्ट केलं. सचिनने विजयकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ओठांवर आलेल्या सर्व शिव्या कारल्याच्या कडू रसासारख्या पुन्हा गिळत बेडवर आडवा पडला. बाकीचेही जांभया देऊ लागले. पहाटेच्या कुडकुडत्या वाऱ्याने खिडकीतून प्रवेश केला आणि आम्ही झोपेच्या अधीन झालो. सकाळी हॉटेलच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत असतानाच पोलीस चौकशीला हजर. राजारामची प्रकृती आता कशी आहे हे विचारण्याआधीच पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. राजारामवर कोणी हल्ला केला, कसा केला, तुम्ही इतक्या रात्री तिथे काय करत होतात? मग मी पुन्हा तीच हकीकत तपशीलवार सांगितली, पण पोलिसांना ती पटेना. या बेटावर अस्वलच नाहीत साहेब, एका हवालदाराने इन्स्पेक्टर साहेबांना माहिती पुरवली. हे तेच महाशय ज्यांनी आमच्याकडून चौकशीसाठी 1000 रुपये उकळले होते. मग मी कुठे म्हणतोय अस्वलानेच बोचकारलंय. अंधारामुळे नीट दिसलं नाही, पण कोणीतरी कुंपणावरून उडी मारून जंगलात फरार झालं हे मात्र नक्की. मी ओझरतं पाहिलं. तुम्ही राजारामलाच का नाही विचारत? तो सांगेल नक्की कोण होतं ते, मी म्हटलं. 3 बाटल्या रक्त चढवूनही अजून बेशुद्धच आहे तो. शुद्धीवर येऊन जबानी देत नाही तोपर्यंत तुम्हाला हे बेट सोडता येणार नाही. इन्स्पेक्टर साहेबांनी गुरकावलं आणि आमच्याकडे एक करडा कटाक्ष टाकून निघून गेले. घे, झाली ना पंचायत. आता कसा परत जाणार मी मुंबईला? साला माझ्या कुंडलीतच दोष आहे. एक गोष्ट धड होत नाही. डिटेक्टिव्ह बनावं म्हटलं तर तिथेही गळ्याशी येणाऱ्या केसेस येतात. साधी सोपी केसच येत नाही, सचिन कुरकुरला. केस साधी सोपी असेल तर कुणी डिटेक्टिव्हकडे येईलच कशाला? पोलीसच पटकन सोडवून मोकळे होणार नाहीत का? विजय चहाचा घोट घेत म्हणाला. आणि सारखं सारखं कुरकुरणं बंद कर. गुप्तहेर म्हणून घेतोस ना स्वतःला, मग कधीतरी तसा वाघ. राजाराम बरा होईपर्यंत आपली इथून सुटका नाही. मग मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून काही लीड मिळते का ते बघायला काय हरकत आहे, मी शांतपणे म्हटलं. बरोबर आहे तुझं, पटलं मला. फक्त एक सांग, आपण नक्की कोणती केस सॉल्व करतोय? राजेशच्या मॅनेजरने दर्यातुडी घेतल्याची, त्याची पत्नी अचानक बेपत्ता झाल्याची, की राजारामवरच्या हल्ल्याची? सचिनने नेमका प्रश्न विचारला. खरं तर या तिन्ही केसेस एकमेकांशी निगडीत असतील असा मला दाट संशय आहे. सध्या तरी आपण फक्त मॅनेजरच्या केसवर लक्ष केंद्रित करूया, मी म्हटलं. तेवढ्यात हॉटेलचे मॅनेजर तिथे आले. तुम्ही आणखी काही घेणार का? त्यांनी चौकशी केली. काही नको, फक्त एक काम होतं. तुम्ही याला ओळखता का? मी मोबाईलमधला राजेशच्या मॅनेजरचा फोटो दाखवत विचारलं. त्याला पाहताच या मॅनेजर साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते म्हणाले, तुम्ही याला शोधण्यासाठी आला आहात इथं? बुडून मेला तो. सोबत कोल्हे साहेबांनाही घेऊन गेला. 1 नंबर मूर्ख मनुष्य होता. एकटाच आला होता आणि माझी बायको पळवली म्हणून तमाशा करू लागला. आमच्यावरही संशय घेतला होता त्याने, पण कोल्हे साहेबांनी पकडली त्याची लबाडी. तिचा मोबाईल याच्याच रूममधून हस्तगत केला त्यांनी. असतील दोघांमध्ये काही वाद, त्यातून काढला असेल काटा त्यानं. 2 आठवडे कोठडीत होता. पोलिसांनी सर्व उपाय आजमावले तरी त्याने तिचं काय केलं हे सांगेना. पण वरचा बघत असतो.
कोर्टात नेताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि थेट ढगात पोचला. मॅनेजर साहेब म्हणाले, तुमची हरकत नसेल तर त्या दिवसाचं CCTV फुटेज दाखवता का? सचिन भिंतीवर लावलेल्या कॅमेऱ्यांकडे पाहत म्हणाला. अहो, ते फक्त दाखवण्यापुरते लावलेत. हॉटेल 3 स्टार आहे असं वाटावं म्हणून. अहो, पर्यटक इतके कमी येतात हल्ली की हॉटेलचा खर्चच भागत नाही, तर हे CCTV वगैरे कसे सांभाळायचे? असते तर काल रात्री राजारामवर कोणी हल्ला केला हे इन्स्पेक्टर साहेबांना दाखवता आलं नसतं का? हॉटेलचे मॅनेजर साहेब अगतिकपणे हसत म्हणाले. त्यांच्याकडूनही तीच माहिती मिळाली जी टोनी आणि हवालदाराने पुरवली होती. तो पत्नीसोबत आला नव्हता असं त्यांचं म्हणणं, पण राजेशने तर तो पत्नीसोबतच जाणार असल्याचे ऐकले होते. मग नक्की कोण खोटं बोलतंय? मी लगेचच राजेशला फोन लावला. हॅलो, बोल, कुठवर पोचलाय तपास? राजेशने विचारलं. 0 आहे, तिथेच आहोत. उलट गुंतागुंत आणखी वाढली आहे. तुझ्या डिपार्टमेंट मॅनेजरला पोलिसांनी त्याच्याच पत्नीच्या हत्येच्या संशयाखाली अटक केली होती. कोर्टात नेताना त्याने दर्यात उडी घेतली आणि वाहून गेला म्हणतात, पण दोघांचेही मृतदेह सापडले नाहीत. पत्नीची हत्या त्याने बेटावर येण्याआधीच केली असावी, कारण इथे कोणीही तिला पाहिलेलं नाही. मी थोडक्यात सांगितलं. काय? किती विचित्र आहे हे सगळं. मग यातलं काहीच इथे का कळवण्यात आलं नाही? आणि आमचा मॅनेजर कौशिक, त्याचं नाव, थोडासा खतरूड असला तरी बरा होता रे. स्वतःच्या बायकोचा खून करेल असं मला तरी वाटत नाही, राजेश म्हणाला. तू एक काम कर, मॅनेजरचा ऑफिसमधला PC चेक कर, बघ काही क्लू मिळतो का. मग कौशिकच्या पत्नीचं ऑफिसही गाठ, तिचाही PC चेक कर. स्टाफची चौकशी कर, लिंबाजी आणि बाकीच्यांची मदत घे. आपली ओळख वापरा. या हॉटेलचं बुकिंग कोणी केलं होतं ते शोधा. इथे काहीतरी लपवाछपवी चालली आहे असा मला संशय येतोय. जी काही माहिती मिळेल ती लवकरात लवकर पाठवा, मी दबक्या आवाजात म्हटलं. ओके, आताच कामाला लागतो, बाय. राजेशने फोन ठेवला. बेटाबाहेर जाण्याची परवानगी नसली तरी बेटावर आम्ही हवं तिथे जाऊ शकत होतो. हॉटेलातच बेटाचा नकाशा सापडला. 7 मैल रुंद आणि 9 मैल लांब, म्हणजेच एकूण 63 चौरस मैलांचा परिसर. त्यातही अर्ध्यापेक्षा अधिक घनदाट जंगलाने वेढलेला. देवबागच्या किनाऱ्यावरून दूरवर समुद्रात या बेटाची एकच बाजू दिसत असल्याने ते छोटंसं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं नाही. आम्ही तर बाजारपेठ, बंदर आणि 1-2 किनारे सोडले तर काहीच फिरलो नव्हतो. आज जमेल तितका भाग पायाखालून घालायचा म्हणून भरपेट नाश्ता करून बाहेर पडलो. ॲम्ब्युलन्स सोडली तर 4 चाकांचं एकही वाहन बेटावर नव्हतं. काही जणांकडे स्कूटर्स आणि बाईक्स होत्या. सायकली मात्र बरेच जण वापरायचे. पर्यटक सायकलींचाच वापर करून बेटावर फिरायचे. आम्ही सुद्धा तोच निसर्गस्नेही पर्याय स्वीकारला. बऱ्याच दिवसांनी सायकल चालवताना एकदम कॉलेजचे दिवस आठवले. त्या दिवशी आम्ही कोळीवाडा पालथा घातला. कौशिक आणि त्याच्या पत्नीचा फोटो दाखवून चौकशी केली. कौशिकला पाहिल्याचे 1-2 जणांनी सांगितले. त्याच्या पत्नीला मात्र कोणीच पाहिले नव्हते. दुपारी किनाऱ्यावरच्याच एका धाब्यावर जेवण घेतलं. कालचा धाबा आज बंद होता. म्हणजे ती तरुणी राजारामची बहीणच असणार आणि यावेळी त्याच्यासोबत इस्पितळात असावी. जेवणं झाल्यावर आम्ही बेटावरील इतर हॉटेलांमध्ये चौकशी केली. तिथेही कौशिकला ओळखणारे बरेच होते, कारण त्याने रसवंतीगृहात टोनीशी मारामारी केलेली हे पूर्ण बेटाला ठाऊक होते. त्याच्या पत्नीचा मात्र कोणालाच पत्ता नव्हता. ही पण बेपत्ता आहे का? अरे रे, या सी ब्रिजमध्ये नक्की चाललंय काय तेच समजत नाही. दरवर्षी यांचे टुरिस्ट बेपत्ता होतात. सी होस्ट हॉटेल मालकाने शेरा मारला आणि आमच्या भुवया उंचावल्या. दरवर्षी म्हणजे? मंगेशने विचारले. दरवर्षी म्हणजे एव्हरी इयर लोक गायब होतात तिथे.
कधी न सांगता सोडून जातात, कधी जंगलात हरवतात, तर कधी दर्यात बुडतात. या बेटाची बदनामी झाली ना ती या सी ब्रिजवाल्यांमुळेच. नाहीतर 10 वर्षांआधी काय धंदा होता म्हणून सांगू. सीझन असो नसो, ॲडव्हान्स बुकिंगमध्येच हॉटेल फुल व्हायचं. हजारांच्या संख्येने टुरिस्ट यायचे, हजारांच्या. राहायला हॉटेलं कमी पडायची. मग गाववाले आपापल्या घरात लॉजिंगची सोय करायचे. हॉटेल, लॉज, धाबे, दुकाने, बाजार सगळं उत्तम चाललं होतं. सगळ्यांना पैसा मिळत होता. पण अचानक एक दिवशी सी ब्रिजमधलं एक कपल बेटाच्या दुसऱ्या भागाच्या रानात गेलं आणि हरवलं. त्यांना शोधायला गेलेलेही गायब झाले. पोलीस गेले तर त्यांच्यावरही कुणीतरी हल्ला केला. तेव्हापासून पर्यटकांची भरती कमी झाली. आता सीझनला जेमतेम 100 टुरिस्ट येतात. नॉन सीझनला तर कोणीच नाही. त्यातच बेटाच्या दुसऱ्या भागात भुताटके आहे असं लोक बोलतात. मग कोण फिरकणार इथे? या सी ब्रिजवाल्यांना आपले गेस्ट सांभाळता आले नाहीत आणि त्याचा भुर्दंड आम्ही भोगतोय. सी होस्ट हॉटेलचा मालक दातोट खाऊन सांगत होता. संध्याकाळपर्यंत थोडा आणखी फिरून आम्ही पुन्हा बंदरावर आलो. सायकली एका बाजूला लावून सूर्यास्ताच्या रंगरूपात न्हावून निघालेल्या दर्याची शान पाहू लागलो. शांत समुद्र, जलरंगातील चित्रासारखे दिसणारे आकाश, समुद्र पक्ष्यांचा कलरव, दूरवर संथपणे वाहणाऱ्या होड्या आणि सुखद गार वारा. मन शांत करायला अजून काय हवं? पण सध्या मनात चाललेली खळबळ या दृश्याने शमण्यासारखी नव्हती. एवढ्यात लाटांवर स्वार होऊन एक फेरी बोट धक्क्याला लागली. त्यातून कालची धाबेवाली तरुणी सचिंत चेहऱ्याने उतरली. आम्ही तिच्याकडे राजारामची चौकशी केली. तुम्ही ओळखता दादाला? अरे हो, सी ब्रिजमध्येच थांबला आहात ना तुम्ही? त्याला देवबागच्या सरकारी इस्पितळात दाखल केलंय. प्रकृती स्थिर आहे त्याची, पण अजून शुद्धीवर आलेला नाही. आई आहे तिथे. मी तिच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जायला आले आहे. त्या तरुणीने एका दमात सांगितलं. राजाराम माझ्या मित्रासारखाच आहे. काही मदत लागली तर नक्की सांगा. आणि हो, शुद्धीवर येताच प्लीज मला कळवा. हा माझा नंबर आहे. मी कार्ड देत म्हटलं. नक्कीच, असं म्हणून ती लगबगीने पुढे निघाली. तुमचं नाव नाही सांगितलं? विजयने विचारलं. सरिता. आणि अदबीने हसून ती निघून गेली. सचिन मात्र संशयाने विजयकडे पाहत होता. अंधार पडू लागला तसं पुन्हा पेडल मारत आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. बंदरापासून ते फक्त 2 मैलांच्या अंतरावर होतं. आम्ही थोडं अंतर गेलो आणि बुचकळ्यात पडलो. ज्या वाटेवरून परतायचं तिला तीव्र चढ होता. सायकलने जाणं अशक्यच. सायकली मागे सोडूनही जाऊ शकत नव्हतो. त्या परत करायच्या होत्या. तिथूनच एक दुसरी वाट रानातून पुढे जात होती. तीच कदाचित दुचाकींसाठी असावी. किर्र रान, सायकलींना दिवे नाहीत आणि दुसरा पर्यायही नाही. नाईलाजाने तीच वाट पकडली. शॉर्टकटच्या नादात औरंगाबादला काय घडलेलं हे सचिनच्या चांगलंच ध्यानात असावं, म्हणून तो मधून सायकल चालवत होता. पुढे मंगेश, त्यानंतर विजय, मध्ये सचिन, सर्वात मागे मी आणि आसपास सरत्या सूर्यास्ताबरोबर जागा होत जाणारं जंगल. हा बेटाचा झपाटलेला आणि वाळीत टाकलेला दुसरा भाग नव्हता. त्यामुळे इथे ती तथाकथित भुताटकी नसेल असं वाटत होतं. पण काल पाहिलेला तो भयंकर कोल्हा मात्र इथवर नक्कीच येऊ शकेल. मलाही धाकधूक वाटू लागलेली. पुढे मंगेश अंदाजाने चाचपडत चाललेला. त्याच्या मागून आम्ही. माझ्या मागे तर किर्र अंधारा वाचून कोणीच नव्हतं. सुकलेल्या पालापाचोळ्यावरून, वाळक्या काट्याकुट्यांमधून जाताना भयावह आवाज निर्माण होत होते. पायवाटेवर पडणाऱ्या आमच्याच सावल्या आम्हाला घाबरवत होत्या. कधी एकदा हॉटेल गाठतो असं वाटू लागलेलं. इतक्यात पुढे असणाऱ्या मंगेशने अचानक ब्रेक मारला. खाली बघून सायकल चालवणारा सचिन त्याला आदळून कोसळला. विजयने तातडीने ब्रेक मारला म्हणून बरं, नाहीतर सचिनच्या पोटावरूनच सायकल गेली असती. मीही पडता पडता वाचलो.
मंग्या, साल्या थांबलास कशाला? सिग्नल लागलाय का इथे? सचिन ओरडला. श्श, मंगेश खांद्यावरून मागे डोकावत म्हणाला. अजिबात आवाज करू नका. मी काहीतरी या झाडांमागून धावत जाताना पाहिलंय. हे ऐकताच सचिनची बोलती बंद झाली. सायकल खालीच ठेवून तो पळण्याच्या पावित्र्यात उभा राहिला. मीही डोळे पुढच्या अंधारात रोवले. झाडांच्या काळ्याशार सावल्या आणि हळूहळू दाटत जाणारं धुकं, याहून जास्त काहीच दिसेना. मला कोल्ह्यांची भीती वाटत होतीच, पण राजारामच्या शरीरावर जीवघेण्या जखमा करणारं ते अज्ञात श्वापदही आसपास असू शकतं. कुणीही असलं तरी खतरनाकच. अंधारात कुठे लकाकत्या डोळ्यांच्या जोड्या दिसतात का ते मी पाहू लागलो. एकाएकी रातकिड्यांनी वरचा सूर पकडला. आभाळात ग्रासलेला चंद्र उगवला. त्याच्या अंधुक प्रकाशातही ते गहिर जंगल उजळण्याची कुवत नव्हती. कशाचीच चाहूल नाही. तेवढ्यात पटकन पुढे निसटावं म्हणून आम्ही सायकलवर बसणार. तेवढ्यात समोर दाटून आलेल्या गूढ धुक्यावर एक प्रचंड आकृती दिसू लागली.